ना मला खूप बरं वाटलं. मला वाटलं होतं सावली, त्या दिवशी फोन कट केलास ना तेव्हापासून विचार करत बसलेत. त्यांना वाटलं तू तू रागावलीस त्यांच्यावर. नाही, मी तुमच्यावर रागवले नाहीये. मग अहो, माई आल्या होत्या म्हणून मला फोन कट करावा लागला. बघा, सांगत होते ना तुम्हाला, उगाच काहीतरी विचार करत बसता. हा जगन्नाथजी, मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. मी त्या साखरे डॉक्टरांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा फोन लागत नाहीये. अगं आता तो फोनवर असं काय वेगळं सांगणार आहे तुला? जे सत्य ते सगळ्यांसमोर आलंय ना. तू आत्ताचा आत्ता हा विषय बंद कर. जोपर्यंत माझ्या मनाला खात्री पटत नाही तोपर्यंत मी हा विषय नाही थांबवणार. जगन्नाथजी, काहीतरी सुटतंय, काहीतरी खूप जाणीवपूर्वक आपल्यापासून लपवलं जात आहे. हे बघ सावली, तू तुझ्या मनाचा एक पूर्वग्रह करून घेतलेला आहेस. जोपर्यंत तुझ्या ठाम मताला साजेसं उत्तर मिळत नाही ना तोपर्यंत तू थांबणार नाहीस. आणि एक लक्षात घे, आपण जे मानतो ना कधी कधी वास्तव त्यापेक्षा वेगळं असतं. हा पूर्वग्रह नाहीये माझा. मला असं काहीतरी जाणवतंय जे मी तुमच्या समोर शब्दात नाही मांडू शकत आहे. पण आपल्या समोर जे काही आलंय ते 100% सत्यच आहे हे माझं मन मानायला तयार नाही. ह्या सगळ्यात नक्कीच काहीतरी काळं बेर आहे. तुला हे सगळं मान्य करायला त्रास होतोय कारण यात तुझा सासरा चंद्रकांत दोषी आहे. कळलं ना? त्याच्यामुळे सत्य तुझ्या डोळ्यांना ढळढळीत दिसत असतानाही तुला हे मान्य करायला त्रास होतोय. कळलं? सत्य काय ते मी शोधून काढेनच, पण त्याआधी मला त्या साखरे डॉक्टरांना गाठायचंय. आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. जर तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल की ह्या सगळ्या प्रकरणाचा छडा लागावा तर प्लीज माझी मदत करा. अगं सावली, मला त्या डॉक्टरचं हॉस्पिटल कुठे आहे, त्याचा पत्ता काय, नाव काय, मला खरंच काही माहिती नाहीये. मी त्याला फोनवरनच बोलवून घेतलं होतं. कळलं का? जगन्नाथजी, तुम्हालाही माहिती आहे, जर तुम्ही ठरवलं तर त्यांचा पत्ता मिळवणं अजिबात कठीण नाहीये तुमच्यासाठी. हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील, पण किमान माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळावी म्हणून माझी मदत करा. माझ्या घराच्या शांततेसाठी हे खूप गरजेचं आहे. प्लीज. अहो, तुम्ही बघा ना प्रयत्न करून. सावली एवढ्या आशेने सांगते म्हणजे तिच्या बोलण्यात नक्कीच काहीतरी तथ्य आहे. तू माझी लेक आहेस. तुझी घालमेल मी अशी बघू नाही शकत. त्या डॉक्टरचा पत्ता मिळवण्यासाठी मी काहीतरी करतो. सावली कुठे गेली ग? सकाळी म्हणाली ना रेकॉर्डिंगला चालली आहे म्हणून. हो, मला तर काहीतरी वेगळीच बातमी मिळाली. भैरवी प्लीज, उगाच संशय घेऊ नकोस ना आता. संशय का घेईन मी? खरं तेच सांगतेय. सावलीचं आज कुठेही रेकॉर्डिंग नाहीये. ती काहीतरी वेगळ्याच कामासाठी बाहेर गेली. तुला कसं माहित? कसं माहित म्हणजे? तिलोत्तमा, मी जरी आत्ता गात नसले ना तरी इंडस्ट्रीत माझी एवढी ओळख आहे की कोणत्या स्टुडिओत कुणाचं रेकॉर्डिंग चालू आहे हे 2-4 फोन केलं की कळतं ग मला. आज सावलीचं कुठेच रेकॉर्डिंग नाहीये. अच्छा, म्हणजे तू प्रत्येक स्टुडिओमध्ये फोन करून विचारलंस का की सावली नावाच्या मुलीचं रेकॉर्डिंग इथे चालू आहे का, इथे चालू आहे का? असं मी खरं सांगू तुला, ती मुलगी जरी कशी असली तरी सुद्धा खोटं बोलून ती घराबाहेर जाईल असं नक्की करणार नाही. तिला काय गरज आहे असं करायची? बाई ग, किती तो दांडगा विश्वास लाडक्या सुनेवर. मला वाटलं नव्हतं तुमचं सासू सुनांचं नातं इतकं घट्ट आहे ते. पण हाच आंधळा विश्वास ना तिलोत्तमा एक दिवस तुला घेऊन बुडेल. लक्षात ठेव. बबलू, तू नाही गेलास रेकॉर्डिंगला सावली बरोबर आज? रेकॉर्डिंग? सावली वहिनी बोली रेकॉर्डिंग नाही आज, म्हणून तर घरी थांबलो मी. अच्छा, काय झालं? नाही काय नाही, असंच सहज विचारलं. जा. नाश्ता केलास का? हो. ये आता बोल. खूप विश्वास आहे ना तुझा तुझ्या सुनेवर. आता तरी माझ्यावर विश्वास ठेवशील? तिलोत्तमा, तुला कळत नाहीये,
ही सावली जितकी साधी दिसते तितकी साधी अजिबात नाहीये. अगं तुला गंडवतीये ती. आता या क्षणी कुठं गेलीये, कसला तपास करायला गेलीये, कुणाला भेटायला गेलीये, आता आपल्याला हे कसं कळेल? कसं शोधायचं आता हे? नामिका, आपल्या घरात फार तेलकट कोणी खात नाही. म्हणजे कधीतरी पुरी भाजी ठीक आहे, पण कधीतरीच. आणि गोड पण नाही चालत फार. हो, मी लक्षात ठेवेन. बाकी सगळं तुला कळेलच हळूहळू. एक विचारू का ग? हो, विचारा ना वहिनी. नाही म्हणजे तू वाईट नको मानून घेऊस हं. पण तुझं वय आता लग्नाचं आहे, मग तू लग्न का नाही केलंस अजून? वहिनी, माझ्यासारख्या मुलीसोबत कोण का करेल लग्न? अगं असं का बोलतेस? तुझं वागणं बोलणं इतकं छान आहे, घरातली कामं तुला उत्तम जमतात, दिसायला किती सुंदर आहेस आणि शिकलेली सुद्धा आहेस. शिकले खरं तर, पण फक्त कामापुरतं. तसंही पदवी घेऊन करायचंय काय? नशिबात जे आहे ते होणारच आहे. अनामिका, वहिनी ऐका ना, इथे पोळ्या कशा लागतात? म्हणजे मोठ्या की फुलक्यांसारख्या? नाही नाही, फुलक्यांसारख्याच. ठीक आहे. मी आलेच. वहिनी एक बोलू का? बोल ना. म्हणजे प्लीज तुम्ही आज इथेच थांबता का?